संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण सध्या आपण बघतोय तहव्वूर राणाचं विमान आता भारतीय हवाई हद्दीत दाखल झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत निवृत्त कर्नल सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण भारतासाठी मोठं यश आणि पाकिस्तानचा पर्दाफाश म्हणावा लागेल का? नक्कीच पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सुरुवात असं मी त्या ठिकाणी म्हणेन, कारण एकूणच जे आहे 2008 ते 2025 खरं म्हटलं तर खूप मोठा कालावधी लोटला गेला। याच्यापेक्षा आपल्याला ते स्पीडअप करता आलं असतं का, हा जो आहे वेगळा वादाचा विषय त्या ठिकाणी। पण ठीक आहे, आता तरी जे आहे प्रत्यार्पणाच्या माध्यमातून आणि तेही न्यायिक प्रक्रियेला धरून आपण तहव्वूर राणाला जे आहे भारतामध्ये त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। त्याहून महत्वाचं आता NIAच्या माध्यमातून त्याची जी चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीमधून ज्या वेगवेगळ्या बाबी समोर येणार आहेत, ज्यामध्ये 100% ISIचा रोल, 100% पाकिस्तानच्या लष्कराचा रोल, 100% पाकिस्तानच्या लष्कर-ए तैयबा सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनेचा रोल हा समोर येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आणि एवढंच नाही, माझ्या मते बऱ्याचशा ज्या गोष्टी आतापर्यंत समोर आल्या नाहीत, NIAच्या सुद्धा समोर त्या ठिकाणी आल्या नाहीत, ज्यामध्ये आपले जे घरभेटी आहेत, म्हणजे काही बिझनेसमॅन असू शकतात, काही राजकारणी असू शकतात, काही नोकरशाह वर्ग असू शकतो, ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये होता आणि म्हणूनच 26/11 सारखा एवढा मोठा दहशतवादी हल्ला हा त्या ठिकाणी त्याच्यात झाला। नक्कीच जर 26/11चा हल्ला झाला असेल तर स्पष्टच जर सांगायचं असेल तर आपलं इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं, आपल्या खूप साऱ्या ज्या आहेत कमी होत्या, म्हणूनच अशा प्रकारचा हल्ला होऊ शकला। पण त्याच्या पुढे जाऊन ज्या प्रकारे जांबाज सैनिकांनी, मग मेजर उन्नीकृष्णन असो आणि शहीद तुकाराम ओंबाळे असो, असे कित्येक त्या ठिकाणी जांबाज सैनिक होते, ज्यांच्या बलिदानामुळे आपण तो हल्ला परतावून लावण्यामध्ये जे आहे एक प्रकारे त्या ठिकाणी यशस्वी झालो। पण नेमका या 166 लोकांचा जो जीव गेला त्यांना, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना आणि एकूणच भारतीयांना जर न्याय द्यायचा असेल तर ही सगळी प्रक्रिया पुढे घेऊन जाणं, यामधल्या प्रत्येक प्लेअरला फासापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे। आणि या न्यायिक प्रक्रियेतला पहिला टप्पा म्हणजे तहव्वूर राणाची चौकशी आणि त्यासाठी त्याला भारतात त्या ठिकाणी घेऊन येणं, कारण 18 वर्ष तो न्यायिक प्रक्रियेचाच फायदा घेऊन भारताबाहेर पळून जाऊन एक प्रकारे जे आहे भारताला गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता। पण देर आहे दुरुस्त आहे, आम्ही जे आहे कन्सिस्टंटली एफर्ट करत राहिलो, म्हणूनच तहव्वूर राणाला जे आहे भारतामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो। निश्चितच सतीशजी, धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।